साक्री तालुक्यात पावसाची संततधार सुरूच। अनेक गावातील पूल पाण्याखाली गेल्याने नामपूर मालेगाव नाशिक बस सेवा बंद। साक्री तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कासारे, मालपूर, दातर्ती, सोमपूर या गावातील पूल पाण्याखाली गेल्याने नामपूर मालेगाव नाशिककडील बस सेवा बंद करण्यात आली आहे, अशी माहिती साक्री आगाराचे आगार प्रमुख महाले यांनी दिली आहे। वरील गावातील सरपंचांशी संपर्क सुरू आहे। पुलावरून पाणी कमी झाल्यास बस सेवा सुरू करण्यात येईल। गेल्या 3 दिवसांपासून साक्री व पश्चिम पट्ट्यासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे। अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले आहे, तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय। साक्रीच्या कान नदीला 15 दिवसानंतर दुसरा पूर आलाय, तर साक्री पिंपळनेरकडे जाणारा पूल देखील रात्रीपर्यंत पाण्याखाली जाण्याचे चित्र दिसून आले। तर तिरंगा नगर मधील रहिवाशांसाठी नुकतीच संरक्षण भिंत बांधल्याने तेथील रहिवाशांना भीती नाहीशी झालीये। सततच्या पावसामुळे कान नदीचा धबधबा ओसंडून वाहतोय, तर नदी दुथडी भरून वाहते। आज देखील पावसाची संततधार सुरूच राहणार आहे। पुलावरून पाणी आल्याने कोणीही आपली वाहने घेऊन जाऊ नये। मालनगाव, लाटीपाडा, जामखेली, कबऱ्याखडक ही धरणे तुडुंब भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नदी किनारी रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली।